नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. धानोरा येथे पूर्व तपासणी व नाव नोंदणी शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी. धानोरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आरोग्य दूत आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून धानोरा येथे पूर्व तपासणी व नाव नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध व्हाव्यात, तसेच आगामी महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध आजारांची प्राथमिक तपासणी, आरोग्य सल्ला तसेच महाआरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच माजी सभापती अंकुशराव चव्हाण, सरपंच सुभाष शेळके, आजीनाथ शेळके, राहुल शेळके, माजी उपसरपंच राजू मास्टर, संतोष शेळके, महादेव अडागडे आदींनी परिश्रम घेतले. शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. आपल्या तालुक्याचे आमदार माननीय सुरेश अण्णा धस यांच्या कार्यामुळे मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिर या ठिकाणी धानोरा येथे आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्त सरकारी यंत्रणा या ठिकाणी तपासण्या घेण्यासाठी आलेली आहे. तरी सर्व गावातील सर्वांनी आणि परिसरातील सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी या तपासण्या झाल्याच्या नंतर सर्व रुग्णांना आष्टी येथे 6 तारखेला मोफत सर्व सुविधा पुरवल्या जाणाऱ्या, त्यासाठी 6 तारखेला सर्वांनी त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे कर्तृत्वान असे नेतृत्व सुरेश अण्णा धस यांनी महाआरोग्य असे शिबिर पूर्ण आष्टी, पाटोदा आणि शिरोळ या तिन्ही तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे. हे शिबिर महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं शिबिर आहे. या शिबिरामध्ये मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, डोळ्याचे आजार, इतर सर्व कर्करोग रोगाचे आजार या सर्व रोगावर निदान केलं जाणार आहे आणि हे सर्व निदान आणि उपचार पूर्णपणे मोफत केलं जाणार आहे. 6 तारखेला आष्टी येथे या ठिकाणी सर्व तज्ज्ञ असे डॉक्टर महाराष्ट्रातील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी उपचारही केले जाणार आहेत आणि पुढील काही जे ऑपरेशन असतील मुंबई, पुणा या ठिकाणी सुद्धा केले जाणार आहेत. ते पूर्ण ऑपरेशन मोफत आणि पूर्ण जाण्या येण्याच्या पूर्ण फुकट अशा खर्चामध्ये केले जाणार आहेत. असे आमचे कर्तृत्वान नेतृत्व सुरेश अण्णा धस यांनी हा मोठा असा प्रोग्राम ठेवलेला आहे. तरी आमच्या धानोरा गावामध्ये आज महाशिबिर ठेवण्यात आलं आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी गावकऱ्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मादायुक्त आणि मुख्यमंत्री सहायता निधी या शासनाच्या स्कीममधून मराठवाडा भूषण लोकनेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी आपल्या तालुक्यामध्ये 6 तारखेला महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने आज धानोरा गाव आणि परिसरातील लोकांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी धानोऱ्याच्या ग्रामपंचायतीत एक कॅम्प लागलेला आहे. या कॅम्पच्या निमित्ताने आज भरपूर लोकांनी इथं तपासणी केलेली आहे आणि 6 तारखेला महाराष्ट्रभरातून तज्ज्ञ डॉक्टर आष्टी या ठिकाणी अनिशा ग्लोबल शाळेच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी येणार आहेत. तरी पण सर्व ज्यांना कुठल्याही आजाराच्या कुठल्याही शारीरिक तक्रारी असतील त्या सर्व तिथं निदान होणार आहे. तरी त्यानिमित्ताने सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी ग्रामपंचायततर्फे विनंती करतो. आज या धानोरा या ठिकाणी भव्य अशा स्वरूपात महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री
देवाभाऊ श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या तालुक्याचे भूषण तसेच मराठवाडा भूषण विकासाभिमुख नेतृत्व अण्णा सुरेश अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातून आणि तालुक्यातील परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात या आरोग्य यज्ञाचा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. तर अण्णाच्या वतीने किंवा धानोरा ग्रामस्थाच्या वतीने सर्व गरजू रुग्णांना विनंती आहे की धानोरा ग्रामपंचायतमध्ये हा कॅम्प लागला आहे. ज्यांना आवश्यक आहे अशा सर्वांनी याचा लाभ घ्यावा. याचा सर्व खर्च या योजनेतून अण्णामार्फत मोफत होणार आहे. तरी जे गरजू असतील, पीडित असतील, दुःखी असतील अशा सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्याचं चेकिंग करून घ्यावं एवढीच मी सर्व विनंती करतो.